अशी एक लग्नगाठ भाग 48. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले, सीमाची आई सीमाला खूप त्रास देते. तिचे लग्न ती तिच्यापेक्षा वयस्क माणसाची लग्न करून बदला घेण्याचा प्रयत्न करते. आता पुढे ती बाहेर गेलेली असते. घरी आल्यावर तिला सीमा आणि तिचे पप्पा विचारतात, कुठे गेली होतीस म्हणून. चित्रा सांगते की आपल्या मुलीसाठी मी खूप चांगलं स्थळ आणलं आहे. ती सुशांतशी खूप गोड गोड बोलते. सीमाच्या डोक्यावरून हात फिरवते. माझी मुलगी आहे, माझा हा जीव आहे. त्या दिवशी माझ्याने खूप मोठी चूक झाली. माझ्या फुलासारख्या मुलीला मारले गेले. मला माफ कर बेटा, असं बोलून ती सुशांतचं मन जिंकून घेते. सुशांत तिला मुलाविषयी विचारतो. ती सांगते, मुलगा श्रीमंत आहे, चांगला घराण्याचा आहे, गाडी बंगला सगळं काही आहे. आपली मुलगी ऐश करेल तिथे. पण मुलाची एक अट आहे. सुशांत म्हणाला, जर हुंडा म्हणून काही मागत असेल तर अशा घरात मी मुलगी देणार नाही. लालची असतात असे लोक मुलीला चांगलं वागवणार नाही. चित्रा म्हणते, अहो नाही, ती लोक लालची बिलकुल नाही. तसं असतं तर मीच माझ्या मुलीला तिथं दिलं नसतं. त्यांना काहीच नको पाहिजे, फक्त आपल्या मुलीला घेऊन जायला तयार आहेत ते. त्यांची एक अट म्हणजे लग्न होईपर्यंत मुलाचे तोंड आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण मुलगा फॉरेनला आहे. लग्नाच्या दिवशीच येईल आणि लग्नाला बसेल. सुशांत म्हणाला, ही कसली अट? मुलगा कसा आहे हे आपल्याला कसं कळेल? ती म्हणाली, जर आपल्या 12वी पास मुलीशी ते लग्न करायला तयार आहेत तर आपल्याला ही एवढीशी अट तर मान्य करायलाच हवी ना. अहो असतात एकेकाचे मत, पण विचार करा ना थोडं. आपली मुलगी एवढ्या श्रीमंत घराण्यात राज करील. सुशांत म्हणाला, ठीक आहे, पण मुलाचा फोटो वगैरेही पाहता येणार नाही काय? त्याला तर बंदी नाही ना. चित्रा म्हणाली, हो, फोटो पाहू शकता, हा घ्या. तिने फोटो एका तरुण मुलाचा दाखवला. फोटो पाहून सुशांत खुश झाला. त्याच्या मनातही आलं नाही की चित्रा असं काही करू शकते, कारण तिच्या प्रेमाची पट्टी त्याच्या डोळ्यावर बांधली होती. लग्नाचा दिवस उगवला. सुशांत आणि चित्रा सीमाला घेऊन लग्नासाठी माधवच्या बंगल्यावर गेले. नवरदेव नवरी दोघांना पाटावर बसवण्यात आले. नवरदेवाच्या चेहऱ्यावर पूर्ण चेहरा बांधला होता, म्हणून नवरदेवाचा चेहरा दिसत नव्हता. ब्राह्मणाने मंत्र म्हणून दोघांना उभे केलं आणि सप्तपदीसाठी दोघांना अग्निभोवती फेऱ्या मारायला लावले. शेवटची फेरी मारताना नवरदेवाचा पाय थोडा लचकला आणि थोडा खाली पडला. खाली पडल्यामुळे नवरदेवाचा चेहरा पूर्ण खाली फेकला गेला. नवरदेवाचा चेहरा उघडा पडला. ते पाहून सुशांतचे नातेवाईक सगळे अवाक होऊन पाहू लागले. सुशांतला तर खूप मोठा धक्का बसला, पण लग्न तर लागलं होतं. आपली मुलगी पूर्ण फसली हे पाहिल्यावर सुशांतला धक्का सहन झाला नाही. त्याला तिथेच हार्ट अटॅक आला आणि त्याच्या जागीच मृत्यू झाला. चित्राला खूप असुरी आनंद झाला होता. मुलगीही गेली आणि बापही मेला. आता सगळी प्रॉपर्टी तिची होणार होती. ती मनातच हसली आणि मनात बोलली, मला थप्पड मारायला लावलीस काय? बस आता आयुष्यभर पश्चाताप करत या नरकात. आता बापही नाही तुझी बाजू घेणारा. सुशांत मरण पावला, पण चित्राच्या डोळ्यात अश्रूही आला नाही. पण कोरडे रडण्याचे नाटक करू लागली आणि सीमाला बोलू लागली, अगं इतकी काय अभागी आहे तू? तुझ्या आईला खाल्लंस आणि आता बापालाही. आता मात्र माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. इथे तरी नवऱ्याच्या घरी सुखात राहा, ऐश आरामात राहा. सीमा विनवण्या करू लागली, आई, हा माझा बापाचा वयाचा, त्याच्याशी संसार करायला लावतेस तू? चित्रा म्हणाली, मग तुझ्यासारख्या कमनसिबी मुलीला कुठला राजकुमार येणार आहे? भाग्य तुझं एवढा श्रीमंत नवरा बघून दिला मी. वयस्कर झाला म्हणून काय झालं, पण सुखात तर राहशील ना. माधव चित्राला म्हणतो, माझ्या लग्नाची रस्म पूर्ण होणार की नाही? चित्रा म्हणाली, हो, आणि पुरोहिताला म्हणाली, तुम्ही मंत्र सुरू करा. पुरोहित म्हणाला, अहो घरात मौत झाली आहे आणि अशा अशुभ वेळी घरात शुभ कार्य कसं होणार? पुरोहित उठून निघून गेला. माधव संतापला. सीमाला म्हणाला, चल तू माझ्यासोबत. सीमाने त्याला एक थप्पड मारली आणि बोलली, लाज नाही वाटत तुम्हाला? मी नाही येणार तुझ्यासोबत आणि लग्नही नाही करणार. सगळ्यांसमोर
एवढीशी मुलगी त्याच्या गालावर थप्पड मारते आणि तो खूप मोठा उद्योगपती माणूस होता. त्याला खूप अपमान झाल्यासारखे वाटले. तो संतापात निघून जातो. तेवढ्यात सीमाची आजी तिथे येते आणि सीमाला घेऊन जाते. सीमा आणि तिची आजी तिच्या बापाचा अंतिम संस्कार करतात. त्याच्या सगळ्या विधी पूर्ण करतात. सीमाला तिची आजी शहरात घेऊन जाते आणि तिथेच त्या दोघी राहतात. सीमा तिच्या बापाच्या मृत्यूमुळे तिचं खूपच मन खालावलं होतं. ती कुणाशी बोलत नव्हती, हसत नव्हती. तिच्या आजीची खूप प्रॉपर्टी होती. तिला पैशाची बिलकुल कमतरता नव्हती. पण तरीही तिची राहणी अगदी साधी होती. साधेच कपडे ती घालायची. तिच्या आजीला तिच्याबद्दल खूप चिंता वाटायची. ती तिला बोलायची, बेटा, माझं तुझ्याशिवाय या जगात कोणीच नाही. तू थोडी हसत राहा, फ्रेश राहा. नशिबाला कोण टाळू शकतं? जे आहे ते आपल्याला स्वीकारावंच लागतं. तीसुद्धा आता हळूहळू काही गोष्टी विसरत चालली होती. थोडी आनंदात राहू लागली होती. शेजारी 2 लहान मुली होत्या, खूप चुणचुणीत, बोलक्या. त्यांच्यासोबत आत्ता ती बोलू लागली होती. त्यांना खेळवू लागली होती. एक दिवस त्या मुली तिला म्हणाल्या, दीदी दीदी, चल ना, आपण आईस्क्रीम खायला जाऊ. ती त्यांच्यासोबत जाऊ लागली. आजी म्हणाली, अगं, थोडी कपडे तर चांगले घालून जा. हेच काय जुने पुराणे कपडे घालून मिरवतेस? ती म्हणाली, राहू दे ग आजी, मला कुठं दूर जायचं आहे. इथंच जवळपास आईस्क्रीम खाऊन लगेच परत येतो आम्ही. इकडे दुसरीकडे श्रीमंतांचा बंगला असतो. त्यात मोहित नावाचा अगदी बिघडलेला मुलगा तो झोपलेला असतो. नोकर चहा घेऊन त्याला उठवायला येतो. मोहित बाबू, सकाळचे 9 वाजले, हा चहा घ्या. बेड टी तुमचा. मोहित उठतो आणि नोकराचा हात पकडून जोरात झटकतो. मला खूप गाढ झोप लागली होती. का उठवलं मला? आणि चहाचा कप नोकराच्या अंगावर भिरकावून देतो. थू, मला कापी हवी होती आणि तू चहा आणलास? सगळा मूड खराब केला माझा. आण गाडीची चावी आण. नोकर घाबरून पटकन गाडीची चावी फेकून देतो. तो गाडीची चावी घेऊन संतापात निघून जातो. नोकर हुस्स म्हणून घरात येतो आणि मनात म्हणतो, करोडपती बापाची बिघडलेली औलाद आहे ही. जसा बाप तसा बेटा, दोघेही सारखे आहेत. सरफिरे आहेत दोघेही बापलेक. खूप सांभाळून राहावे लागते यांच्यापासून. जेव्हा चहा दिला तेव्हा म्हणतो कापी हवी. काफी दिली तर म्हणतो बेड टी हवा. उठवला नाही तरी बोलतात, उठवलं तरी रागावतात. काय करावं? पायी चालू देत नाही आणि घोड्यावरही बसू देत नाही, असं याचं वागणं. पण त्याचं नशीब कसं आहे? श्रीमंत घराण्यात जन्माला येतात आणि आमच्यासारखे गरीब गरीबच राहतात, कितीही चांगलं वागून. असं पुटपुटत नोकर त्याच्या कामाला लागतो. इकडे सीमा जवळपासचे आईस्क्रीमचे दुकान बंद असते म्हणून तिला मुलींना घेऊन थोडं लांब जावं लागतं. शहरातल्या मेन रोडकडे ती त्यांना घेऊन येते. आईस्क्रीम घेऊन ते तिथेच मजेत आईस्क्रीम खात असतात. एका मुलीला रस्त्याकडे काहीतरी दिसते. ती घेण्यासाठी ती हातात आईस्क्रीम घेऊनच पळत सुटते. सीमाचं लक्ष नसतं आणि एक गाडी तिच्या अंगावर येत असते. ती अगदी घाबरून हातातले आईस्क्रीम सोडून देते आणि ती आईस्क्रीम त्या गाडीवरच पडते. आणि तीच गाडी नेमकी मोहितची असते. मोहित बोलला, हे पोरी, रस्त्यात का आली? चल निघ इथून. आणि हे काय? अरे, माझ्या गाडीवर तू आईस्क्रीम टाकली, सगळी गाडी खराब केली. थांब, तुला बघतोच मी. आणि असं म्हणून त्या एवढ्याशा पोरीवर तो त्याने मारण्यासाठी हात उगारला. तो तिला थापड मारणार तेवढ्यात सीमाने त्याचा हात पकडला. एवढ्याशा पोरीवर हात उचलताना तुम्हाला लाज वाटतं की नाही? ती त्याच्याकडे पाहून म्हणाली. तिचं रूप पाहून तो दंग झाला आणि म्हणाला, या आईला, शहरात एवढा कडक माल फिरतो आहे आणि मला माहिती नाही. तो म्हणाला, ही बघ, माझी गाडी खराब केलीस. सीमा म्हणाली, माफ करा, मी गाडीचे नुकसान भरून देते. तो म्हणाला, या गाडीची किंमत भरायची तुझी हिंमत आहे का? कारण अशी खराब झालेली गाडीला मी आता हातसुद्धा लावणार नाही. मला दुसरी गाडी घ्यायची आहे. ती म्हणाली, ओके, मी भरून देईन. तो हसू लागला. अवकात आहे का या गाडीची किंमत भरायची? BMW कार आहे. ही पाहिली आहे का कधी आयुष्यात? हो, त्याने तिच्यावर डोळा मारत सांगितले. तू जर या गाडीत बसून माझ्यासोबत येत असशील
तर किंमत वसूल होईल. सीमाला संताप आला. तिने एवढा मोठा दगड घेतला आणि म्हणाली, फक्त आईस्क्रीमने गाडी खराब नको करायला पाहिजे होती. मी करते तुझी गाडी खराब. तिने तो दगड त्या गाडीवर टाकला आणि त्याच्या गालावर एक जोरात चापट मारली. तो गाल चोळू लागला. तो तिच्याकडे सुन्न होऊन पाहत राहिला. तिने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि सांगितले, गाडी रिपेरिंग करून घे आणि हे 10 रुपये थंड आईस्क्रीम खाऊन घे, डोकं थंड कर. तो अगदी तोंड फाडून पाहतच राहिला, कारण त्याच्या विरुद्ध जाण्याची आजपर्यंत कोणी हिंमत केली नव्हती. एवढे बोलून ती शांतपणे ती मुलींना घेऊन घरी निघून गेली. तोही निघून गेला, पण काहीतरी मनात ठरवूनच. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.